काल माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या फोनवर भरपूर गप्पा रंगल्या होत्या. विषय काय होता, असं तिकडनं फिरत फिरत त्या विषयावर आम्ही आलो. आणि विषय काय होता तर आपले सख्खे आई वडील आपल्याच मुलांमध्ये पार्शलिटी करतात का, पार्शल असतात का, हा विषय आमचा चालला होता. तर ती तिचे अनुभव सांगत होती आणि तिचे अनुभव आणि प्लस मी पण काही असे अनुभव बघितले. त्याच्यावरनं वाटतं की येस, काही प्रमाणात असतात असे पेरेंट्स जे स्वतःच्याच मुलांमध्ये खूप पार्शलिटी करतात, हे दिसून येतं काही वेळेला. आता तिचे अनुभव जे ती सांगत होती ना, ती सांगत होती की आम्ही दोघी बहिणी, 2च मुली, त्यांना दोघी बहिणी, दोघींची लग्न झालेली आहेत. फरक एवढाच आहे की ती म्हणजे माझी बहीण जी आहे ती श्रीमंत म्हणजे ठीक ओकेच्या ह्याच्यात आहे आणि मी थोडीशी आर्थिक परिस्थितीने नाजूक आहे. तर ती आणि माझे आई वडील एकटे असतात, दोघं छान राहतात, लांब गावी राहतात. तर आम्ही आलटून पालटून कधीतरी ती कधीतरी मी असं आम्ही जात असतो आईकडे वगैरे. तर तिची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जरा आमच्यापेक्षा चांगली असल्यामुळे ती दरवेळी आईला काही ना काहीतरी, वडिलांना काही ना काहीतरी नेत असते. ते लोक बाबा म्हणतात, आई बाबा असं म्हणतात. आई बाबांना दरवेळेला काही ना काहीतरी नेत असते. आईला मी आज हे आणलंय, बाबांना हे आणलंय, भरपूर सारा खाऊ आणलाय, किंवा असं सारखं तिचं काही ना काहीतरी चालू असतं. आणि माझी परिस्थिती बेताची असल्यामुळे मी दरवेळी काही नेऊ शकत नाही, पण मी ओकेजनली, आता दिवाळी आली किंवा असं काही असलं तर मग मी आई बाबांना काहीतरी घेऊन देते. तर होतं कसं ना की तिच्याकडनं सारखं काही ना काहीतरी असतं, त्यामुळे आईबाबांचा पण ओढा तिच्याकडेच जास्त. असं म्हणतात ना, पैसा पैशांकडे धावतो, तसंच हे पण श्रीमंत माणसं सुद्धा श्रीमंतांकडेच धावतात, किंवा मध्यमवर्गीय असतील ते मध्यमवर्गीयांकडेच त्यांचा ओढा जास्त. गरीब हे गरीब असं ते सगळं वाटतं, तिला सुद्धा वाटतं. काही वेळेला काही प्रमाणात मलाही वाटतं तसं. आणि तिचं असंच म्हणणं होतं की शेवटी आई वडिलांच्या तोंडातून ते सतत येतच असतं, ती आमच्यासाठी एवढं करते तेवढं करते, तिने मला हे दिलं तेवढं दिलं, असं तसं सतत. म्हणजे माहिती आहे, त्यांना हे माहिती आहे की आपली ही दुसरी मुलगी जरा कमी आहे थोडीशी, तरी तिला सारखं ते सुनावून दाखवायचं. म्हणजे ह्याच्या मागे हेतू काय असतो की ती देतीये मग तू पण दे आम्हाला. म्हणजे असं तुम्ही इनडायरेक्ट असं मागू शकत नाहीये, तर मग असं मागून घेताय का, असा प्रश्न येतो. बरं, माहिती आहे ना तुम्हाला तिची आर्थिक परिस्थिती काय आहे, तर मग कशाला, उलट ह्या गोष्टी काढायलाच नाही पाहिजे, तिच्यासमोर दाखवायलाच नाही पाहिजे. तिला फील होता कामा नये, हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आपल्या मुलीला कुठेही हर्ट होता कामा नये, यासाठी त्यांनी काही गोष्टी झाकून ठेवायला पाहिजेत. की तिने आपल्याला काय काय दिलं असेल तर ठीक आहे, आपल्या सुखासाठी तिने दिलेत ना, मग तिचा मान राखून आपण ते तेवढ्यापुरती ठेवावं. यांना कशाला दाखवत बसायचं, सांगत बसायचं. मग त्यांना असंच वाटणार ना की आम्ही काही देत नाहीये, त्यामुळे ते वाटतंच तसं, साहजिक आहे. आणि मग त्यांना देताना सुद्धा यांचे हात तिकडे जास्त जातात, असं तिला जाणवतात त्या गोष्टी, की आपण यांना कमी देतो मग आपल्याला कमी देतात. ते तिकडे त्यांच्याकडनं जास्त येतं मग तिकडे जास्त जातं. हे जे आहे ना ते खरोखर आईवडिलांनी असं करता कामा नये असं मला तरी वाटतं. उलट मी या मतांची आहे की आपल्या मुलांपैकी जर आपण लहानपणापासूनच त्यांच्यावर जर संस्कार दिले चांगले, आपलं रक्त जर वाहतंय ना त्यांच्यामध्ये, तर आपल्याला असं वाटायला पाहिजे की अंडरस्टँडिंगनी आपणच जी लंगडी बाजू आहे ना, ज्यांची लंगडी बाजू आहे ना, त्यांना वर कसं आणायचं ह्यासाठी. सपोज आता हे धरून चाला, मला 2 मुली आहेत समजा, उद्या त्या लग्न होऊन जातील, यदा कदाचित देव न करो असं हो की समजा एक मुलगी माझी खूप छान खूप श्रीमंत झाली आहे आणि दुसरी माझी मुलगी थोडीशी आर्थिक परिस्थितीने थोडीशी कमी आहे, तर मी माझ्या मोठ्या मुलीला माझ्याबरोबर हितगुज करेन तिच्याबरोबर, आणि आम्ही हेच ठरवू की आता हिला आपण थोडंसं वर कसं आणायचं, हे आम्ही करू. जी लंगडी बाजू आहे त्याला थोडंसं आपण वर कसं आणता येईल, हा विचार मी करीन. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत झालं, बाकीच्यांचं मी नाही काही बोलू शकत त्याच्यामध्ये. पण पालकांनी हे असं असावं. बरं, काही पालक असेही असतात की मुलींच्या बाबतीत आता लग्न लावून दिलंय ना, आता पुढचं तुझं तू बघ, आम्ही त्याच्यात लक्ष घालणार नाही. म्हणजे तुम्ही झटकून टाकताय का तुमच्या जबाबदाऱ्या? ठीक आहे ना, लग्न लावून दिलत वगैरे, आपण काही त्याच्यात इंटरफिअर करायचं नाहीये. पण कधीतरी असं होतं की एक मुलीची घडी बसण्यासाठी एक काही वर्षांचा काळ लागतो.
बाबा काही आर्थिक परिस्थिती सुद्धा दरवेळी सेम असेलच असं नाहीये, किंवा मुलं बाळ झाल्यानंतर किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये मुलीला काही वेळेला आई वडिलांची गरज भासू शकते, मदतीची गरज भासू शकते. ती फक्त आर्थिकच नाही, कुठल्याही बाबतीत. तिथे तुम्ही जरा फिजिकली राहा, थोडंसं मेंटली आधार द्या, मॉरल सपोर्ट म्हणा, कुठे ना कुठेतरी सपोर्ट लागतोच. मग हा सपोर्ट सुद्धा आई वडिलांनी थोडासा मुलीला द्यायला नको का? आता तुझं तू बघ आणि आमचं आम्ही आता छान फिरायला मोकळे, हे करायला मोकळे, ते करायला, मुलं जन्माला घालायचीच कशाला? असं जर होतं तर. मग जोपर्यंत तिची लाईन लागत नाहीये. मी असेही पालक पाहिलेत की एकदा लग्न लावून दिलं ना, त्यांची गडबड असते ते सुद्धा. झाली आता किती 18 वर्षाची झाली, पटकन लग्न लावून द्या, तिचं मोकळे झालो आपण असेच. आणि मग त्याच्यानंतर तुझं तू बघ बाई, आता तुझं तू संसार बघायचा, काय येतील ते सगळ्या ह्याच्यातनं तू पार पाडायचं, सगळ्या गोष्टींना आम्हाला काय सांगायला येऊ नकोस, असे सुद्धा पालक असतात. मला अत्यंत राग आहे अशा पालकांचा. मला भयंकर राग येतो अशा पालकांचा, की मग तुम्ही आम्हाला जन्माला का घालता? मग मुलीला लग्न लावून दिल्यानंतर तिला काही प्रॉब्लेम्स येऊ शकत नाहीत का? मग इथे सुद्धा तुम्ही जी मुलगी आपली श्रीमंत आहे ना, तिच्याकडे आपण जरा लक्ष देऊया. बाई तुला काय प्रॉब्लेम आहे? कारण ती श्रीमंत आहे ना, उद्या तिला जरी मदत बिदत सगळं केली वगैरे तर आपल्याला काहीतरी अजून त्याच्यातनं मिळू पण शकतं तिथनं. पण ही काय गरीबाची आहे वगैरे, काय ती काय आपल्याला देऊन देणार आहे? इथे सुद्धा आलीच ना पार्शिलिटी. असे सुद्धा पालक मी पाहिलेत. तर मला हे खूप वाईट वाटतं की असे का असे विचार करणारे पालक असतात. मग असं जर असेल ना, तर तुम्ही जन्माला घालूच नका मुलं. तुम्ही तुमचं खुश राहावा, तुमचा पैसा स्वतःवर लुटवा. तर मला ना एवढंच सांगायचंय की मूल कसं का असे ना, आपण पालकांनी पार्शल असू नये. पार्शलिटी तिथे कधीच दाखवू नये आपल्या मुलांमध्ये, तरी कधीच नाही.